मार्बलमध्ये जो त्यांचा फोटो आहे आणि त्यांच्या नावाने हा रमेश देव मार्ग झाला आहे, कुठेतरी मनात असं वाटतं की आज ते वरून बघत असतील आणि त्यांना खरोखर आनंद होत असेल. त्यांचे आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी आहेत. या पर्टिक्युलर टाईमला मला अजून एक मला आभार मानावेसे वाटत आहेत. ते म्हणजे आशिषजींचे आणि अमितजींचे खास करून, कारण त्यांच्यासमोर हा प्रस्ताव गेल्यानंतर आणि तावडे साहेबांचे, जे आज इथे नाही आहेत, विनोद तावडे साहेब जे आज येऊ शकले नाहीत इथे, ते दिल्लीमध्ये आहेत, त्यांनी मला फोन करून त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं. एकदा बोलता बोलता त्यांच्याशी बाबांच्या म्हणजे बाबा गेल्यानंतर ते आम्हाला कंडोलन्ससाठी आले होते आणि त्यांच्या शब्दांतून हे निघालं की अरे आपण हे का नाही करू, आणि त्यांनी नंतर त्याचा पुढाकार घेतला. आशिषजींनी फॉलोअप घेऊन आणि अमितजींनी, रोहननी हे सगळं घडवून आणलं आणि आज हा दिवस आम्ही बघतो आहोत. तेव्हा थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. मी एवढंच म्हणेन की आम्हा सगळ्या देव कुटुंबियांच्या तर्फे वी आर एक्स्ट्रीमली थँकफुल टू BMC आणि BMCचे शंकरवर साहेब हे आम्हाला नेहमीच मदत करतात आणि नेहमीच मदत करत आलेले आहेत इतकी वर्ष. हा कार्यक्रम एक अद्भुत कार्यक्रम. या कार्यक्रमाचं निमित्त आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या नावानं या रस्त्याला नाव दिलं गेलं ते आमचे रमेश देव यांची महती खूप मोठी आहे. आपण अमित साटम जे म्हणालात 96 त्यांचं जन्मवर्ष आपण या ठिकाणी साजरं करतोय. आणि मराठी सिनेमामध्ये नायक हिरो कसा असतो हे सर्वार्थाने मराठी सिनेमात नायक दिसतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा, गाणं गातो कसा, याचं मूर्तिमंत आयडियल नायक हिरो म्हणून जर कोणाचं नाव सर्वप्रथम येत असेल तर ते स्वर्गीय रमेश देव यांचं त्या ठिकाणी. आणि तोच भाग आई कशी असावी, तारुण्यामध्ये पत्नी कशी असावी, सुसंस्कृतपणा चेहऱ्यावर कसा दिसावा आणि असतोच, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय सीमा देव यांचंच नाव समोर येतं. तो काळ एका अर्थाने खूप संघर्षशील काळ होता. राजदत्तजी याच्यावर जास्त चांगलं, प्रवीण परदेशीजी स्वागत आहे आपलं, याच्यावर चांगलं मार्गदर्शन करू शकतील. आणि मग रमेश देव यांनी एका विपरीत परिस्थितीवर मात देत, जन्म कोल्हापूरला झाला, नायक मुंबईला येऊन झाले आणि त्याआधी मराठी त्या ठिकाणी ड्रामा, नाटक यात सुद्धा काम रमेश देवांनी अतिशय प्रामाणिकतेने केलं. आज अमित जे आपण म्हटलं ते खरं आहे. मराठी सिनेमातला नायक आणि मग त्यानंतर अन्य भूमिका, या मराठीतल्या भूमिका जवळजवळ 190 सिनेमामध्ये त्यांनी केल्या. पण रमेश देवांनी मराठीत 190 सिनेमामध्ये भूमिका केल्या असल्या तरी हिंदी सिनेमामध्ये त्यांनी 190 नाही 285 सिनेमात भूमिका केल्या. आणि त्यामुळे असा नायक कोण की जो हिंदी सिनेमात सुद्धा गाजला, मराठी सिनेमात आपला वाटला आणि मराठी नाट्यसृष्टीला सुद्धा भोवळ ज्याने घातली. असं जर लसावी मसावी केला, आम्ही मराठीत शिकलो त्यामुळे आम्हाला लसावी मसावी माहिती आहे, तर त्या लसावी मसावीत एकच नाव येतं, ते म्हणजे रमेश देव, रमेश देव आणि रमेश देव. आणि मग आमच्या रोहनने, अमितजींनी त्या रमेश देवांचं नाव या रस्त्याला दिलं. मला वाटतं संपूर्ण मराठी माणसाला, संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशात कलेवर, नाट्यकलेवर, सिनेमावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला
आजचा दिवस आनंद देणारा आहे, म्हणून आजचा कार्यक्रम महत्वाचा. मराठी चित्रपट कट्टा सुद्धा आहे. अशोक सराफ यांना आताच पद्मश्री त्या ठिकाणी मिळालं आहे. हे वर्षच अभितजी खरं तर मराठी माणसाने आनंद करावा असं वर्ष. आज या ठिकाणी आपण आज रमेश देव साहेबांची जयंती आहे, 96th बर्थ ॲनिव्हर्सरी. आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या रस्त्याचं नामकरण हे सिने अभिनेते रमेश देव मार्ग असं या रस्त्याचं नामकरण आज आपण करीत आहोत. आणि त्याचबरोबर नगरसेवक रोहन राठोड यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जो मराठी चित्रपट कट्टा याची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचंही उद्घाटन आपण आज या ठिकाणी केलेलं आहे. आणि आशिषजींना खास या कार्यक्रमाला आज निमंत्रित याकरता केलं कारण आशिषजी सांस्कृतिक मंत्री आहेत आणि संपूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्री ही महाराष्ट्र शासनामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये येत असते.